केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री पृथ्वीराज साठे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या समर्थकांनी मुस्लिम बांधवाकरिता रोजा इफ्तार कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते। या रोजा इफ्तार पार्टीसाठी अंबाजोगाई शहरातील विविध पक्षाचे नेते मंडळी व सामाजिक कार्यकर्ते, मुस्लिम बांधव तसेच हिंदू बांधव, पत्रकार मोठ्या संख्येत उपस्थित होते। हिंदू असो अथवा मुस्लिम बांधव यांनी इफ्तार पार्टीस येत असताना माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तर आलेल्या सर्व हिंदू व मुस्लिम बांधवाचे स्वागतही पृथ्वीराज साठे व त्यांच्या समर्थक मित्रमंडळींनी केले। या कार्यक्रमास अंबाजोगाई शहरातील सर्व पत्रकार बांधवांचाही सन्मान सत्कार करण्यात आला। आतापर्यंत विविध पक्षाच्या नेते मंडळींनी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, परंतु सर्वात मोठी इफ्तार पार्टी ही माजी आमदार पृथ्वीराज साठे यांची झाल्याची जोरदार चर्चा ऐकाव्यास मिळत आहे। अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे, अंबाजोगाई। आज अंबाजोगाई शहरामध्ये रोजा इफ्तारचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला होता। त्या निमित्तानं सर्व मुस्लिम हिंदू बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो। तसेच येणाऱ्या 31 तारखेला रमजान ईद आहे, त्या ईद निमित्त पण सर्व मुस्लिम बांधवांना, हिंदू बांधवांना पण मनापासून ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।
आज रमजान महिन्यामध्ये या ठिकाणी अतिशय पवित्र दिवशी या रोजा इफ्तार पार्टीचा या ठिकाणी आमदार माजी आमदार रोमन साठे साहेबांनी आणि सर्व राष्ट्रवादी शरद पवार सर्व नेते मंडळींनी हे आयोजित केलं होतं। या आयोजनामध्ये मुद्दाम जे देशाला जी गरज आहे, आज देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम कुठलाही जातीवाद न करता सर्व धर्मसमभाव या पद्धतीने सर्वांनी वागलं पाहिजे आणि पुन्हा एकदा देशामध्ये जे आज चाललेला गोंधळ आहे ही थांबवला पाहिजे आणि पुन्हा एकदा सर्व धर्मसमभावाचा नारा देऊन या ठिकाणी आमचे मुस्लिम बंधू असतील, हिंदू बांधव असतील, इतर सर्व बांधव असतील, या सर्वांनी अतिशय उत्साहानं आणि आनंदानं सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी रोजा इफ्तार पार्टी साजरी केल्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो। मुस्लिम बंधूंचं खास करून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि येणाऱ्या ईद निमित्त 31 तारखेला या ठिकाणी म्हणजे ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना आमच्या हिंदू बंधवाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेबांनी या ठिकाणी रोजा इफ्तारचा कार्यक्रम आज ठेवला होता। त्या निमित्ताने शहरातील सगळे मुस्लिम हिंदू बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले व यामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सगळे पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी सगळ्यांनी मुस्लिम बांधवांना या रोजाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या। आता जसं देशमुख साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं आज जे देशात काय वातावरण आहे त्याच्यामध्ये एक समता निर्माण करण्यासाठी, एकता निर्माण करण्यासाठी असे सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन कार्यक्रम केले पाहिजेत, एकत्र दोघांचे सण दोघांनी साजरे केले पाहिजेत आणि यासाठी सातत्यानं आपल्या शहरामध्ये सर्व लोक पुढाकार घेत असतात। आज त्याचाच भाग म्हणून सगळे लोक या ठिकाणी आले आणि आनंदात हा इफ्तार कार्यक्रम साजरा झाला। या ठिकाणी आलेल्या सगळ्या मुस्लिम बांधवांचे पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो आणि थांबतो। मानवी मूल्यांची आणि मानवी संस्कृतीची शिकवण देणारा हा पवित्र रमजान ईदचा सण आणि या सणानिमित्त या विधानसभेचे माजी आमदार पृथ्वीराजजी साठे यांनी आजचा हा रोजा इफ्तार कार्यक्रम ठेवला होता। खऱ्या अर्थानं मानवी वेदना, भूक आणि त्याची जाणीव करून देणारा हा सण आणि त्यामुळे इतर मानवांच्या मदतीला आपण आलं पाहिजे, इतर गरजूंच्या मदतीला आपण आलं पाहिजे, इतर उपेक्षितांच्या मदतीला आपण आलं पाहिजे, त्याच्या भुकेची संवेदना आपल्यात जाणून घेतली पाहिजे, हा संदेश देणारा हा सण आणि या सणानिमित्त आमदार पृथ्वीराज साठे साहेबांनी हा आज रोजा इफ्तार कार्यक्रम इथं ठेवला होता। या रोजा इफ्तारला बहुसंख्य मुस्लिम बांधवांनी इथं उपस्थिती दर्शविली, तसेच हिंदू बांधवांनी इथं उपस्थिती दर्शविली। देशामध्ये, समाजामध्ये आजच्या या परिस्थितीमध्ये जे वातावरण निर्माण केलं गेलेलं आहे, ज्याच्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण झालेली आहे, हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये कुठेतरी एक मानसिक विचारांची दरी आलेली आहे, द्वेष पसरवण्याचं काम इथं होत आहे आणि या पार्श्वभूमीवर या पद्धतीचे हे जे रोजा इफ्तार होत आहेत, मला वाटतं खऱ्या अर्थानं मानवतेची आणि मानवी मूल्यांची प्रेरणा आणि शिकवण देणारी हा रोजा इफ्तार आहे आणि प्रत्येक हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी विनाकारण एकमेकाविषयी गैरसमज किंवा द्वेष न पसरविता आपल्याशी एक भाईचारा कसा वाढवावा आणि गंगा जमिनी जे तहजीब आहे ज्याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम संस्कृती एकत्र मिळून नांदू शकते आणि आजपर्यंत नांदलेली आहे, हे आता या विघातक प्रवृत्तींना सांगण्याची वेळ आलेली आहे। या पवित्र रोजा इफ्तार रमजान सणानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मी शुभेच्छा देतो, तसेच येणाऱ्या गुढीपाडवा सणानिमित्त सुद्धा हिंदू बांधवांना मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज अंबेजोगाई शहरामध्ये माजी आमदार पृथ्वीराजजी साठे यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यांनी इफ्तार पार्टीचा कार्यक्रम आज नियोजन केला आणि या कार्यक्रमासाठी सर्व या ठिकाणी मुस्लिम बांधव, हिंदू बांधव सर्व या ठिकाणी केज मतदारसंघातले बरेचसे लोक केज विधानसभा मतदारसंघातून आले आणि या ठिकाणी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्वजण केज तालुक्यातून या ठिकाणी आलो आणि आपल्या या पवित्र रमजान महिन्याच्या सर्व मुस्लिम बांधवांना मी माझ्या वतीनं केज तालुकाच्या वतीनं मतदारसंघाच्या वतीनं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। केज विधानसभेचे माजी आमदार रोमन साठे साहेब यांनी या ठिकाणी अंबाजोगाईमध्ये वेगळा संदेश देण्यासाठी या इफ्तार पार्टीचं आयोजन केलं। या माध्यमातून पूर्ण समाजामध्ये असा संदेश जाणार आहे की हिंदू मुस्लिम समाजामध्ये, हिंदू आणि मुस्लिम या समाजामध्ये जी दरी निर्माण करण्याची जी विघातक शक्ती काम करत आहे, ती अशी दरी पडू शकत नाही। या ठिकाणची ती संस्कृती नाही,
त्यामुळे या कार्यक्रमाचं फार मोठ्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी आयोजन केलं, या ठिकाणी वेगळा संदेश दिला आणि तसेच मी येणाऱ्या ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो आणि पाडव्याच्या सुद्धा हिंदू बांधवांना शुभेच्छा देतो की एक वेगळा संदेश घेऊन आपण समाजामध्ये जाणं गरजेचं आहे. एवढं बोलतो आणि मी थांबतो. केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री पृथ्वीराज साठे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या समर्थकांनी मुस्लिम बांधवाकरिता रोजा इफ्तार कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते. या रोजा इफ्तार पार्टीसाठी अंबाजोगाई शहरातील विविध पक्षाचे नेते मंडळी व सामाजिक कार्यकर्ते, मुस्लिम बांधव तसेच हिंदू बांधव, पत्रकार मोठ्या संख्येत उपस्थित होते. हिंदू असो अथवा मुस्लिम बांधव यांनी इफ्तार पार्टीस येत असताना माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर आलेल्या सर्व हिंदू व मुस्लिम बांधवाचे स्वागतही पृथ्वीराज साठे व त्यांच्या समर्थक मित्रमंडळींनी केले. या कार्यक्रमास अंबाजोगाई शहरातील सर्व पत्रकार बांधवांचाही सन्मान सत्कार करण्यात आला. आतापर्यंत विविध पक्षाच्या नेते मंडळींनी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, परंतु सर्वात मोठी इफ्तार पार्टी ही माजी आमदार पृथ्वीराज साठे यांची झाल्याची जोरदार चर्चा ऐकाव्यास मिळत आहे. अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे, अंबाजोगाई.